आज आपण आपल्या गावातील सुंदर असे मूर्तिकार पेंटर राहुल कळंबटे यांच्या गणपती कारखान्यात आपण आलेलो आहे। हा कारखाना आपल्या सर्वांच्या दृष्टीने यासाठी महत्त्वाचा आहे की या कारखान्यामध्ये संपूर्ण पर्यावरणपूरक मूर्ती आहेत। म्हणजे कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्ती तुम्हाला या ठिकाणी सगळ्या पाहायला मिळतील, ज्या मूर्ती पाण्यात टाकल्यानंतर विसर्जनासाठी फार उपयुक्त असतात, कारण त्या लगेच पाण्यामध्ये मिसळून जातात। या दृष्टीने या सर्व मूर्ती महत्त्वाच्या आहेत। तुम्ही देखील आपल्या घरी गणपती आणताना प्लॅस्टर ऑफ पॅरिस न आणता अशाच प्रकारचा कागदाच्या लगद्याचा किंवा शाडूच्या मातीचा असा गणपती तुम्ही आणा आणि यावर्षीचा गणपती उत्सव पर्यावरणपूरक गणपती उत्सव अशा पद्धतीचा गणपती उत्सव आपण सर्वांनी मिळून साजरा करूया। आपल्या शाळेमध्ये इको क्लब नावाचा क्लब आहे, त्या क्लबच्या माध्यमातून अशा प्रकारचं पर्यावरणाचं शिक्षण तुम्हाला नेहमी दिलं जातं। आजची भेट देखील याच स्वरूपाची आहे की इको क्लब जो आपल्या शाळेमध्ये स्थापन झालेला आहे, त्या इको क्लबच्या माध्यमातून तुम्हाला पर्यावरणास हानी न पोचणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत त्यातली ही गोष्ट म्हणजे गणपती। याचं कारण म्हणजे कोकणामध्ये गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि भविष्यात तुम्हाला तो साजरा करायचा आहे। त्या दृष्टीने राहुल दादाच्या ज्या मूर्ती आहेत त्या आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा मूर्ती आहेत। अशाच प्रकारच्या मूर्ती तुम्ही घरी न्या आणि आपला गणेशोत्सव साजरा करा। पर्यावरणाची हानी टाळा आणि विशेष करून प्लॅस्टिकचा वापर करूच नका, जेणेकरून प्लॅस्टिक हे आपल्यासाठी देखील धोकादायक आहे। आजची ही तुमची भेट ही अत्यंत महत्त्वाची आहे। कायमस्वरूपी लक्षात ठेवा की आपल्याला पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायचा आहे। कसला गणेशोत्सव साजरा करायचा आहे? पर्यावरणपूरक। आता आज आपण कोणत्या कारखान्यात आलेलो आहोत? राहुल दादाच्या कारखान्यात आलो आहोत। आणि कुठे कारखाना येतो? झरेवाडीमध्ये। त्यामुळे इको क्लबच्या माध्यमातून आणि झरेवाडी शाळेतर्फे कारण तुझे मनापासून आभार। तू सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी कारखाना पाहायची संधी दिलीस। गणपती बाप्पा मोरया। माझं नाव राहुल रमेश कळंबटे। मी माझ्या झरेवाडीमध्ये कळंबटे बुद्ध स्टुडिओ नावाने स्टुडिओ आहे। गेली 45 वर्षे कारखाना चालू आहे इथे झरेवाडीमध्ये। इथे आम्ही इको फ्रेंडली म्हणून पेपरच्या लगद्यापासून मूर्त्या बनवतो। पहिल्या शाडू मातीपासून मूर्त्या बनवायचा, आता आम्ही काही पर्यावरणपूरक म्हणून आम्ही हलक्या मूर्त्या म्हणून पेपरच्या लगद्यापासून आम्ही मूर्त्या बनवतो। आतापर्यंत आमच्या मूर्त्या अमेरिका, सावंतवाडी, देवरू, बांदा या ठिकाणी मूर्त्या गेलेल्या आहेत। मूर्त्यांची रेंज ही गावामध्ये बघायला गेलं तर तेवढी किंमत भेटत नाही। जर बाहेर पाठवायची म्हटली तर मूर्ती 1 फुटाची मूर्ती ही 3-3.5 हजारपर्यंत जाऊ शकते। जास्तीत जास्त जर हाती मूर्ती करायची म्हटली 1-1.5 फुटाची तर ती 12,000पर्यंत जाऊ शकते। आता झरेवाडी उत्तमपूर झरेवाडी येथे शाळा आहे आमची। रत्नागिरीमध्ये हातकंबा झरेवाडीमध्ये शाळा आहे। तर मंडळी ही आहे आमच्या राहुल दादाच्या कारखान्यातील पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणेश मूर्ती। तुम्ही मूर्तीकडे पाहिलं तर त्याचं फिनिशिंग इतकं अप्रतिम झालंय की कोणी म्हणणार नाही की ही कागदाच्या लगद्यापासून मूर्ती बनवलेली आहे। खरं तर अशा प्रकारचं पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा झाला तर आपल्या कोकणातल्या ह्या पर्यावरणाची बरीचशी हानी थांबेल। आणि मी सगळ्यांना विनंती करतो की यावेळी तुम्ही जरूर इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जेणेकरून पर्यावरणाला त्याचा हातभार लागेल। गणपती बाप्पा मोरया।